दॅट्स व्हाय बिग बॉसला पण गेलो मी ह्याच्यासाठी की द मनी वॉज व्हेरी गुड अँड सेकंडली इट्स अ गुड चान्स टू आता काय म्हणा आपण रोल मध्येच बोलूया. हा, role चलो मध्ये सुरू करूया. तुला कॉलेजमध्ये दूधवाला का म्हणायचे? बिग बॉस म्हणून तू आत्ताच आलेला आहेस. बिग बॉसचा अनुभव काय होता एक, आणि राखी सावंत बद्दल तुझं नेमकं काय म्हणणं आहे दोन. राकेश बापट सर्च केलं तर जनरली RAKESH असतं. वाय दॅट क्यू? तिथे जाऊन मी फक्त मला त्यांची वाईब मला खूप आवडायची महाराजांची की वर जाऊन जिंकल्यासारखं वाटायचं. वा वा एकच लिटरली मी दिवसाचे 25 अंडी एग व्हाईट खायचो, 1-1.5 किलो चिकन खायचो. बाप रे. तर की माझी कला आणि माझा हळवा स्वभावच मला आत्तापर्यंत पुढे घेऊन गेल्या आयुष्यात. नाहीतर मी उर्मट्ट झालो असतो, माज आला असता, और आय वुड हॅव बीन अ फेलियर. हळवं असणं आणि इमोशनल फुल असण्यात काय फरक आहे? आणि त्या मॅनेजर्सनी लिटरली मला वाटलं त्याच्यामुळे खूप काम गेलंय माझं. गेलंय डिसिजन, हॅपी डिसिजन. त्याच्यानंतर आम्ही खाली जाऊन पार्टी पण केली, फ्रेंड्सना बोलून आम्ही मस्त डिवोर्सची पार्टी झाली आमची. अशा माणसाला काय मी कोणतरी जोडीदार हवा असतो. येत्या काळात तुला असं वाटेल का आपण पुन्हा एकदा लग्न करावं? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे आलेला आहे खास पाहुणा राकेश बापट. मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो राकेश. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं या प्लॅटफॉर्मवर तुला बघून. गेल्या अनेक वर्ष मी तुला वेगवेगळ्या सिनेमांमधून, सिरियल्समधून पाहतो आहे, रियालिटी शोजमधून पाहतोय, पण आपण असे समोरासमोर कधी आलो नव्हतो. पण या प्लॅटफॉर्मवर तू आलास, मला खूप छान वाटलं. तू आल्याबद्दल आम्ही एक छोटीशी पौष्टिक भेटवस्तू देऊन आम्ही तुझं स्वागत करतो, तुला खुश करतो आणि मग तुझ्याकडनं उत्तर डन. सो तू आलास याबद्दल मोहोर फूड्स तर्फे हे स्पिरुलिनाचे लड्डू आहेत. अरे जे खूप न्यूट्रिशियस आहेत आणि सो मच. चांगले आहेत. मी टेस्ट केलेले आहेत. नेत्रा इन्स्टंट मिल तर्फे हे इन्स्टंट मिल्स आहेत. महाराष्ट्रीय फूड आहे सगळं आणि एका वाफेवर होतं. यात काही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स नाही आहेत. एअर पॅक्ड आहेत. खूप चांगले आहेत. ते तू पहा. खरंच पौष्टिक आहे, सात्विक. आणि लाकडी घाण्याच्या पद्धतीनं तयार केलेली ही कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत. वाव. सो ही पण तुला, काय मस्त त्याच्यातही आहे. काही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. अस्सल ऑइल्स आहेत. तुला ही स्वयंपाकात वापरायला आवडतील. बरं थॉटफुल गिफ्ट. सो अर्क, नेत्रा आणि मोहोर फूड्सचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर येवाना त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल आली असतील. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही ते देतो, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. मी स्वतः वापरलेले आहेत. वा, तर सुरू करूया. लेट्स गो. राकेश, माझे बेसिक 3 महत्वाचे प्रश्न आहेत. जनरली अशी सुरुवात मी करत नाही, पण यावेळेला मी असं ठरवलं की 3 थेट प्रश्न विचारायचे आणि मग चौथ्या प्रश्नानंतर आपण जरा व्यवस्थित विस्तारानं बोलू. पहिला प्रश्न की बिग बॉस म्हणून तू आत्ताच आलेला आहेस. बिग बॉसचा अनुभव काय होता एक, आणि राखी सावंत बद्दल तुझं नेमकं काय म्हणणं आहे दोन. मोठे 2 प्रश्न आहेत. बिग बॉस हा अनुभव एक स्पेशलच अनुभव आहे. खरं म्हणजे खूप विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो कुणालाही बिग बॉसमध्ये जायच्या अगोदर. कारण की तुम्ही अख्खं लाईफ तुमचं जे काय आहे, तुम्ही जसे आहात तसे नो फिल्टर तुम्हाला तिथे वागावं लागतं. कारण तुम्ही तो फिल्टर लावूच शकत नाही किती ट्राय केलं तरी. आणि तिथे अशाच माणसांनी जावं जो स्पष्टपणे आपलं मत मांडू शकतो किंवा स्पष्टपणे बोलू शकतो की स्टँड घेऊ शकतो कुठल्या बाबतीत. आणि आपण रिअल लाईफमध्ये असं कधी करत नाही. म्हणजे मी तरी कधी केलं नाही की मी कधी ओपिनियन्स माझे कोणाबरोबर मी असे एस्टॅब्लिश केलेत किंवा हा असा आहे किंवा तो तसा आहे किंवा मी असा आहे. मी कुठे खोलात गेलोच नाही कोणाच्या लाईफमध्ये. की जिथपर्यंत तो माणूस दिसतो, जिथपर्यंत माझं काम आहे त्याच्याबरोबर तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर delete.com सपोज नाहीच पटलं काही तर यू डोंट हॅव टू क्रॉस द पाथ, राईट? यू हॅव चॉईसेस अदरवाईज. करेक्ट. पण बिग बॉसमध्ये ते नसतं की ते इट बेसिकली टीचेस यू युअर पॉवर टू टॉलरेट थिंग्स. युअर टॉलरन्स लेवल जे असतं ते नक्कीच टेस्ट करतं तो शो. आणि आपल्याला ते रिअल लाईफमध्ये आपलं टॉलरन्स लेवल किती आहे ते ॲक्च्युली कळत नाही. वी ऑलवेज आपण वी हॅव सम अदर वेज टू एस्केप. बरोबर. आपण हे नाही पडलं तर ते घ्या, ऑप्शन्स खूप असतात.
पण इथे ऑप्शन्स नसतात इथं तुम्हाला. ऑप्शन म्हणजे उद्या पुन्हा उठून त्यांचीच तोंड बघायची तुम्हाला. त्यांची तू जाणार कुठे? कडू जाणार. आता कुठलं नातं पण असलं आपल्या घरातल्या लोकांबरोबर भांडण झालं तरी हो. आपण थोडं स्पेस घेतो. चल मी Correct. माझं कोणाची भांडण, मी ड्राईव्हला जाऊन येणार, परत येईन, आय गेट रिफ्रेश अँड आय True. स्टार्ट टॉकिंग टू द पर्सन अगेन. पण तिथे काहीच नाही. यू हॅव टू बी हार्डकोर ऑनेस्ट अँड नॉट ऑनेस्ट, पीपल लाय ऑल्सो, पण यू हॅव टू, इट्स अ गेम ऑफ इमोशन्स ऍक्च्युली. तर ते पण मग हे याच्यामुळे तुझ्यात काही फरक पडला का, की आतापर्यंत राकेश असा होता की जो कशात अध्यात नाही मध्यात नाही daily.com करत होता, हो, आता तसं नाही करायला लागलं ना. मग तेच मला ते एक तर काय माहिती का, मी आर्टिस्ट आहे, पेंटर आहे, स्कल्पटिंग करतो वगैरे. माझं विश्व मी स्वतः क्रिएट केलेलं आहे माझ्या अवतीभोवती, आणि मला त्याच्यात मी खूप हॅपी आहे. आणि आय फील दॅट दॅट्स द वे टू लीड अ लाईफ. कारण की आपल्याकडे एवढं आजूबाजू सराउंडिंग एवढे गोष्टी असतात की वी आर सो प्रेशर्ड बाय अ लॉट ऑफ थिंग्स. सो आय प्रिफर टू, मी एस्केप नाही म्हणणार, पण आय फाइंड दिस वे ॲज अ वे ऑफ सॉलिस, लाईक आय फील लाईक एक मेंटल ट्युनिंग मिळतं, एक झापड लावून आपण कुठेतरी फोकस करू शकतो. नाही तर खूप ऑप्शन्स असतात रिअल लाईफमध्ये. तर माझं एक आहे की वेन कुठले मला डिरेक्शन हवं असेल किंवा सोल्युशन हवं असेल, बिकॉज आय फील एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन आहे. आणि माझं सोल्युशन काढायचं असेल तर मी गो इन टू द डीप वे आय फाइंड इंट्रोस्पेक्शन जे असतात ते मला पेंटिंग आणि स्कल्पटिंग आणि आर्ट थ्रू, कलाच्या पुढे काहीच नाही. मतलब मला कलामुळे जो आनंद मिळतो ते मला कुठेच मिळत नाही. तर त्यामुळे तिथे आतमध्ये गेल्यावर मी आय फाइंड माय आन्सर, आय रिज्युबिनेट, की मला एक एनर्जी एक लेवल मिळते, बॅटरी रिचार्ज करतो पण फोनची, तसं होतं माझं. पण हा सोलो परफॉर्मन्स आहे ना, हा तू आणि सोलो तुझी परफॉर्मन्स कला. आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे आता मी म्हटलं की आता पण ह्याच्यामुळे इथं आल्यामुळे काय फरक पडला तुझ्यामध्ये? असं काय नवीन टेक्स्चर सापडलं तुला जगण्यात? सापडलं का मुळात, की नाही इट वॉज अ गेम दॅट्स इट? बोलणं गरजेचं आहे. आय फील लॉट ऑफ टाइम वी डोंट स्पीक आवर हार्ट आउट, आणि आपण त्यामुळे मिसअंडरस्टूड होतो. मी खूप वेळा मिसअंडरस्टूड झालो, कारण की मी म्हणा नको रे बोलायला, काय एवढं घुसायचं कोणाच्या आयुष्यामध्ये, मी काय एक्सप्लेन करायला जाऊ माझं आयुष्य, आय नो हू आय एम अँड व्हॉट आय एम, सो वाय वुड आय वॉन्ट टू ओव्हर एक्सप्लेन समथिंग. पण काही काही गोष्टी असतात की लोक, आता तुझ्याशी बोलतोय मी, तर मी काहीतरी बोललो आणि तुला वाईट वाटलं आणि तू काहीतरी बोललास मला, मग मी रिअल लाईफमध्ये बोलतो अरे ठीक आहे बोलला, मग इथं भांडीन तुझ्याशी किंवा सोडून देईन. करेक्ट. पण काय होतं की तिथे माझी फर्स्ट रिॲक्शन होते की मी कोणी मला बोललं की मी इंट्रोस्पेक्शन करतो की का बोललाय तो माणूस माझ्याशी असं नाही की तू मला बोलला फटकन मी आय डोंट लिसन टू रिप्लाय, आय लिसन टू अंडरस्टँड फर्स्ट. सो ही पहिल्यापासून होती गोष्ट, पण आता ते बिग बॉस जाऊन ऍक्च्युली एनहान्स झालेली आहे की मी दरवेळेला आय डोंट झालं की अरे तू बोलला तर मी पण असं बोलेन, असं नाही. तू बोला ठीक आहे, त्यांना इंट्रोस्पेक्ट म्हणतो की एक मिनिट तुला असं वाटतंय पण मी असं माझं म्हणण्याचा हेतू तो नव्हता. नाही आहे. सो देन इट्स व्हॉट आय डू इज आय इंट्रोस्पेक्ट. मग आता बिग बॉसमध्ये तोच मला तो फरक जाणवला, म्हणजे की मी आता बोलायला लागलोय, मिसअंडरस्टूड होतं, ते मिसअंडरस्टँडिंग कमी झालं लोकांमध्ये. बाहेर पडल्यानंतर असं कोणाला फोन करून सांगितलंस तू? असं कोणाला कन्फ्युज केलंस की असं झालं होतं पण असं नाही आहे? नाही, असं काही नाही आहे. पण खरं सांगू मी रिअल लाईफमध्ये पण असा होतो, पण बिग बॉसला जास्त एनहान्स झालेलं आहे. ओके. जास्ती काय या बिग बॉस मध्ये असं कायम चित्र दिसलं की राखी सावंतला खूपच तो एक सपोर्टिव्ह सॉफ्ट कॉर्नर किंवा तिची बाजू घेणारा किंवा असा एक नेचर दिसलं. राखी सावंत हे इंडस्ट्रीला पडलेलं कोड आहे असं मला वाटतंय. तिचे स्टेटमेंट्स, तिचे फॅशन, जे काही तिचं टेक्स्चर असेल ते तुला कशी वाटली ती? हे खरंच असं होतं की इट वॉज अ गेम? सी राखी सावंत, व्हॉट आय रिस्पेक्ट दॅट गर्ल, वाय रिस्पेक्ट इज बिकॉज तिचं प्रोफेशन ती सर्वात वर ठेवते. तिचं हे ब्रेड अँड बटर आहे, अँड फॉर अन ॲक्टर टू रिस्पेक्ट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता जे काही असेल ते तिचं वर्ल्ड विश्व तिने क्रिएट केलं स्वतःसाठी, अँड दॅट्स व्हॉट आय रिस्पेक्ट, की ती बिग बॉसला वर ठेवते इथे. ती बाकी सगळं सोडून देते विचार वगैरे, ती ब्लाइंड ब्लिंकर्स घालतो ना, झापड घालतो घोड्याला, पण तसं ती बिग बॉसमध्ये आले की धुमाकूळ घालतेच. कारण की फॉर बिग बॉस असा शो आहे की इट हॅज टू बी ओव्हर द टॉप. इट कांट बी मोनोटोन, इट कांट बी लाईक अ सरियल काइंड ऑफ एक्सपिरियन्स. इट्स अ लार्जर दॅन लाईफ शो. लार्जर दॅन लाईफ म्हणजे यू हॅव टू मेक अ माउंटेन ऑफ अ मोल. म्हणजे तिथे तुम्हाला एक्सप्रेस करणं, खूप लाऊड एक्सप्रेस करणं, लाऊड विचार तुमचे मांडणं. अदरवाईज
बिग बॉस तो फॉर्मॅटच राहणार नाही. मग दॅट्स वाय यू नीड सच कॉन्टेस्ट, यू नीड अ व्हरायटी ऑफ पीपल ॲक्च्युली. आता माझ्यासारखा माणूस गेला तर मी त्यांना प्रश्न विचारला, 3 प्रश्न मला तुम्ही उत्तर द्या की मी का बिग बॉस करू. किंवा पीपल केम अँड अप्रोच मी, सो दे आन्सर की अबाउट का होतोस तू? दे वॉन्टेड समथिंग लाईक काम अँड किऑस प्रॉब्ली. अँड ते मी होतो. आता बिग बॉसने सगळे म्हणतात की तू एवढा कामली खेळलास वगैरे, हाऊ कुड यू मॅनेज अँड ऑल दॅट. बट दॅट्स मी, दॅट वॉजंट अ फसाड. तर राखीचा फसाड नाही येतो, ती आहे तशी, ती तशीच आहे, ती बिंदास आहे मुलगी. पण रिअल लाईफमध्ये जेव्हा कॅमेराज शोसाठी कामासाठी ती तशी आहे, बिंदास आहे. रिअल लाईफमध्ये पण आहे, पण रिअल लाईफमध्ये एक तिची साईड एक दिसली आम्हाला सगळ्यांना की खूप केअरिंग मुलगी आहे ती. अच्छा. जेवण उत्कृष्ट जेवण बनवते. म्हणजे तिच्या हातात जादू आहे. ती आल्यापासून आम्ही जे जेवण जेवलं बिग बॉस हाऊसमध्ये ते कोणीच जेवलं नसेल आतापर्यंत होते. सो वी हॅव हॅड लाईक, तिला म्हणायचं तू या घराची अन्नपूर्णाच ॲक्च्युली. तर इट्स अ व्हेरी वी हॅव टू से दॅट, बट या बट शी इज, बट इन अ वे शी इज अ व्हेरी माइल्ड पर्सन. काय होतं की सगळ्यांना एक साईड असते की आपण एक दाखवतो की एंटरटेनमेंट, माझा तो जॉब आहे एंटरटेनमेंट. पण कधीतरी माणूस तो इमोशनल होतोच. करेक्ट. आणि त्या इमोशनल राखीला पण आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. तुझ्याबद्दल माझ्या मनात खूप खूप बेसिक प्रश्न आले जेव्हा मी, म्हणजे तू मला माहीत होतासच, पण जेव्हा तुझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर मी काही बेसिक तयारी सुरू केली की काय आहे, कशी आहे. तर मला 2-3 ते महत्त्वाचे प्रश्न पडले, जे मी तुला सांगितलं की पहिल्यांदाच मी विचारणार. पहिलं, इंस्टाग्रामवर जेव्हा मी तुझ्या गेलो तेव्हा राकेश बापट सर्च केलं तर जनरली RAKE असतं. वाय दॅट क्यू? बिकॉज राकेश नावाचे लोक खूप क्यू मध्ये लागली होती खूप. तर त्याच्यातला क्यू मी काढला आणि माझ्या नावाचा नथिंग टू डू विथ नो न्यूमॉलॉजी नथिंग. सो आय लाईक मी एडपड आहे रे, मी आर्टिस्ट आहे. काही म्हणलं मला आवडतं अतरंगी गोष्टी. अच्छा. तर मला क्यू पण असं वेगळंच काहीतरी वाटलं, चाल क्यू लावून टाकूया बघूया कसं वाटतं ते. बरं. आणि आय लाईक मी मी आकार बघतो कुठले अक्षराचे. अरे वा. सो फॉर मी क्यू दॅट होल थिंग इज क्वाईट इंटरेस्टिंग ॲज अन आकार. ओके. ह्या राकेश बापटचं करिअर मी जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये राकेश वसिष्ठ असं एक नाव मला दिसतं. व्हॉट इज दॅट? व्हॉट वॉज दॅट? काही नाही, किडे. बेसिकली मला वसे गोत्र आहे आमचं ते. बर. तर म्हटलं काय एवढं 25 वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहिलोय, काहीतरी मोनाटोच नको व्हायला, काहीतरी चेंज करत राहूया म्हणून मी असं आहे ॲक्च्युली. जनरली एक, मी शिवाजीराजे भोसले बोलतो मध्ये एक प्रसंग आहे की मराठी आडनाव नको म्हणून आपण एन चंद्रांसारखं वेगळं काहीतरी करू, दाक्षिणात्य करू, हिंदी करू. त्याच्याशी याचा काय संबंध? नाही, असं काही नव्हतं. बापट इनफॅक्ट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. मला असं आय हॅव नेव्हर बीन की नाव असायला हवं असं किंवा आडनाव असायला हवं की मला ते ओम शांती ओम मखीजा नको वगैरे. तर बेसिकली कपूर किंवा असं असायला, मला असं कधीच वाटलं नाही. की आय थिंक आयडेंटिटी माणसाची त्याच्या कर्मानी बनते, नावानी नाही. बेसिकली मला वाटतं की जे तुम्ही कर्म करता, जसं तुम्ही लोकांना वागवता, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट गिव्स यू अन एज अबाउट एनिथिंग. तर तुमचं नाव आडनाव काही असो मग ते, तर मला त्याच्यावरनं कधीच खेळलो व्हॉट इज युअर फिलॉसॉफी ऑफ लाईफ? कर्म, मगापासून तू जे बोलतोयस त्याच्यावरनं एक साधारण एक आपण पर्सनॅलिटी जज करत असतो की मला आकार आवडतात, मी कलेशी खेळत असतो, तुमचं कर्म तुम्हाला हे करत असतं, मी जास्त पडत नाही. व्हॉट इज युअर फिलॉसॉफी ऑफ लाईफ? माय फिलॉसॉफी इज व्हेरी सिम्पल. लिव्ह एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. बिकॉज काय होतं की आपण खूप ओव्हरथिंक करतो की लाईफ असं असावं. लाईफ इज वॉट यु नो, आपण ओव्हरथिंक करून लाईफ बनवतो. लाईफ इज ॲक्च्युली 10%. 90% वॉट वी मेक ऑफ इट. 10% जे देवाने दिलं आहे ते 10%, पण आपण ते स्ट्रेच करून 90% त्यात आपण ते एवढं विचार ओव्हरथिंक करतो, त्याला 90% खूप प्रॉब्लेमॅटिक बनवतो. बरं. पण इट इज बेसिकली इट्स अ व्हेरी सिम्पल लॉजिक की लिव्ह एव्हरी मोमेंट, ट्रीट पीपल विथ रिस्पेक्ट अँड एंगेज युअरसेल्फ इन समथिंग की तुम्हाला एक तर बोर्डम नाही येणार, अति कोणाची गरज नाही पडणार. अँड यू हॅव टू फाइंड अ हॅपी प्लेस इन युअर ओन सेल्फ. कारण की दुसरं कोणी येऊन तुम्हाला हॅपीनेस देऊ शकत नाही. एक मी एक्झाम्पल देतो की माझी फिलॉसॉफी आहे की लाईफमध्ये आय लुक ॲट इट ॲज अ ग्लास ऑफ वॉटर, ॲज एव्हरीबडी नोज. करेक्ट. मी सगळ्यांना तेच सांगतो की तुमचा ग्लास भरलेला असायला हवा. कोणाला द्यायला, दुसऱ्यांना हॅपीनेस द्यायचं असेल तरी तुम्ही पार्टनर असेल, तुमचा बिझनेस पार्टनर, आपलं पर्सनल लाईफमध्ये हजबंड वाईफ असेल, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण असेल, कुठलंही नातं असेल, आई वडिलांचं पण,
त्याच्यामध्ये तुमचा ग्लास पूर्ण भरायला हवं, त्याच्यानंतर ओव्हरफ्लो होईल तो तुम्ही लोकांना देऊ शकता. नाही तर तुमचाच ग्लास अर्धा आहे आणि त्याच अर्ध्या ग्लासमध्ये मी तो तुला त्यात देतोय काहीतरी माझ्या ग्लासमधनं, दॅट मीन्स आय एम मेकिंग यू द थीफ. तू चोरी करतोस माझ्या वाटणीचं. असं नाही की मी तुला मदत करतोय, मी तुला माझ्यात मला जे हवंय हॅपीनेस त्याच्यातलं काढून मी तुला देतोय. म्हणजे एक तर मी पूर्ण नाही आणि तू पण पूर्ण नाही, दोघे अर्धे अर्धे राहिलो. बरोबर. सो इट डझंट मेक सेन्स. सो ॲटलीस्ट वन हॅज टू बी सो फुल. तुम्ही फुल असला की तुम्हाला स्पेसच लागत नाही, की कुठे तुम्ही एम्प्टीनेसचे तुमचा काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही एवढे फुल असं की तुम्ही कोणी समोर न आलं, तुम्हाला काहीही बोललं, तुम्हाला त्रास होत नाही त्याचा. तुमची हॅपी स्पेस तुमचे लॉकड इन आहे. तुमचं एक माहिती आहे की तुम्हाला एक मी म्हणतो ते एक ट्रॉमा रूम म्हणतो ना आपण, ते टॉर्चर रूम, काय ट्रॉमा रूम काय म्हणतात त्याला, तोडफोड करतात कोणीतरी, टॉर्चर का नाही, ते राग काढायची काहीतरी एक रूम आहे. हा, तर तिथे तुम्ही जाऊन तोडफोड करता तसं एक रूम असतं ना तुमच्यामध्ये पण एक हॅपी रूम असते. ती दरवेळेला भरून ठेवा. एम्प्टी झाली वाटली तर शांत व्हा, नामस्मरण करा वाटल्यास. मी पेंटिंगमध्ये जातो, मी आर्टमध्ये जातो, की मला पूर्ण तो ग्लासमध्ये भरून यायचा आहे बाहेर. तुझं नेचर आहे असं इतकं आधीपासून होतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम झालंय? म्हणूनच मी एकटा एकलकोंडा. कारण तू असा एकलकोंडा असलेला मुलगा इंडस्ट्रीमध्ये कसं काय आला मग? जिथं सगळीकडे भरलेले असतात लोक, सगळीकडे आजूबाजूला कायम गॉसिप असतं, ग्लॅमर असतं, लाईट्स असतात, फ्लॅश असतात, मग हे फील्ड कसं काय चूज केलंस तू? आजही जेव्हा मी बघतो की राकेश बापट, त्याची सुरुवात होते तुंबिन 2001, तुंबिन पासून राकेश बापट आला, पण तुंबिनच्या आधी राकेश बापट काय होता कुठंच नाहीये. नाही नव्हतं. मग जर राकेशला चित्रकला आवडते, जर राकेशला सोलो परफॉर्मन्स आवडतो, मग इन केस ऑफ आर्ट मला तेही ऐकायला आवडेल की हे तुंबिन कसं जुळून आलं आणि इकडे कसं आलास तू या फील्डमध्ये? ॲक्च्युली इट वॉज ऑल डेस्टिनी. मला आय एम कम्प्लिटली अ डेस्टिनी चाइल्ड. मला वाटतं की मला असं कधीच ठरवून काय कुठलीच गोष्ट केली नाही मी आयुष्यात, मला आठवत पण नाही. तुला सुरुवाती सांगतो, माझं मन म्हणजे क्लासच्या चार भिंतीच्या पलीकडे धावायचं दरवेळेला, कायम. आय वॉज डिस्लेक्सिक चाइल्ड कम्प्लीट. तारे जमीन पर. सो जेव्हा मी तारे जमीन, खूप लोकांनी आयडेंटिफाय पण केलं. खूप लोक अशी असतात की यु नो की शिक्षणाच्या चौकटीत न बसणारी लोक असतात, जगावेगळी असतात. दे एक्सप्रेस द बेस्ट थ्रू आर्ट or some other medium, you know. तर मला आजही स्क्रिप्ट वाचताना, म्हणजे मी पहिल्याहून का सांगतोय कारण की ते कळायला हवं की माझी जर्नी का गेली तिथे. त्याप्रमाणे आत्ता पण मी स्क्रिप्ट वाचताना, मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचतो तेव्हा मी लगेच बसू शकत नाही रिडिंगसाठी डिरेक्टर बरोबर. पहिले मला वाचावी लागते. आय हॅव टू मेक फ्रेंड्स विथ द वर्ड्स. नाही तर पहिल्यांदा गोंधळ होतो, लेटर्स सगळे जम्प करतात तिथे. मी एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर अजूनही जाऊ शकत नाही. सो तो प्रॉब्लेम एक्झिस्ट तो आधी खूप होता, आता कमी झालेला आहे. सो त्यामुळे आई बाबांना खूप काळजी होती कुठे जायचं, ह्याला कुठल्या डिरेक्शनमध्ये टाकायचं. त्यामुळे पण मी समवेअर म्हणायचो की मला आय न्यू द डिरेक्शन आय वॉन्टेड, बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू रश इन टू इट. बिकॉज मला पहिल्यापासून जाणवत होतं की स्लो इज द फास्टेस्ट वे टू रीच वे यू वॉन्ट टू रीच. डू नॉट स्पीड. आता माझी कॅपॅसिटीज नसेल स्पीडची, तर मी स्पीड घेतला तर नक्कीच माझा ॲक्सिडेंट होईल. सो आय वॉन्ट टू, ठीक आहे, स्लो अँड स्टडी शुड विन द रेस. कासव म्हणतात तसा होतो मी, की हळूहळू जा आणि प्रत्येक कॉर्नर आयुष्याचा मी लेसन घेत राहिलो, ऑब्झर्व करत राहिलो. ट्रेकिंगला जायला लागलो खूप, पेंटिंग स्कल्प्टिंग करायला लागलो खूप. कोंडून बसायचो एका रूममध्ये की मला नाही बोलायचं आहे कोणाशी. जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा कोणाशी मी डिस्कनेक्ट व्हायचो आणि बसायचो. कसला त्रास व्हायचा? आवाजाचा खूप त्रास व्हायचा, आवाजाचा, किंवा लोक खूप बोलायची त्याचा. आणि सारखं मला, बिकॉज आय वॉज अ डिस्लेक्सिक चाइल्ड, मला खूप लोकांकडून ओपिनियन्स मिळायचे की सजेशन्स की हे कर, ते कर, ते कर, हे कर, यु नो, की या डिरेक्शनमध्ये जा, त्या डिरेक्शनमध्ये जा. एवढं ऐकून ना तुमच्या डोक्यामध्ये गुंता होतो खूप. आणि त्या सिच्युएशनमध्ये एका मुला, जेव्हा तुम्हाला माहीत नाही तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंच होतं, आणि तेव्हा काय होतं की इट्स वॉज, आज खूप ॲडव्हान्स झाले दुनिया की तुम्हाला हेल्प मिळते. बरोबर. यू कॅन गो टू अ सायकॉलॉजी, यू कॅन टेक एक तज्ञ जे असतात, एक्सपर्ट्स, प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट असतात, सायकॅट्रिस्ट असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता की व्हॉट इज यू, इफ यू नीड केमिकल हेल्प ऑल्सो, मेडिकल हेल्प ऑल्सो, यू कॅन टेक दॅट. पण आता हे सगळं जातं, तेव्हा एवढं काय नव्हतं. व्हॉट इज मेंटल हेल्थ पण तो इश्यू नव्हता तेव्हा.
असं काय नसतंच. असं काय नसतं. मेंटल हेल्थ मग बाबा आई बाबा सांगला अरे आय एम मेंटली डिस्टर्ब आहे, फटके घेऊन अभ्यास कर म्हणते सगळं. सो बेसिकली इट वॉज दॅट बिलॉंग टू दॅट काइंड ऑफ अन जनरेशन वेअर दिस वॉजंट इन द फोर फ्रंट. मग ते काय करायचं आई बाबांना खूप प्रश्न होता. मग कॉलेज ऑफ कुठे हॉटेल मॅनेजमेंटला पाठवावं, स्किल्स त्याचे डेव्हलप होतील तिथे, किंवा बाबा तर एकदा मला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरला घेऊन गेले ते राहुरीला न सांगता मला. बाबा मी नाही हे करू शकत. बाबा बरोबर होते पण बिकॉज फार्मिंग वॉज द फ्युचर ऑफ द कंट्री. पण त्यावेळेला मला आय कुडंट सी माय सेल्फ ॲज अ फार्मर डू एनिथिंग, बिकॉज मला काहीच कळलं नव्हतं, काहीच डिरेक्शनमध्ये पण नव्हतं मी. मला प्लांट पण मी लावलं तरी जगत नव्हतं माझ्या हातून, सो मी फार्मिंग काय करणार असं होतं माझं. सो देन आय शुड गो टू ट्रेक. नेचरमध्ये खूप हिंडलो फिरलो, स्वतःला शांत केलं खूप. मी दर प्रसंगी आयुष्याच्या मी शांत करत बसतो, कारण खूप लोक बोलायची, खूप लोक एक्सपेक्ट करायला लागली होती माझ्याकडनं. पण मला एकच होतं, मी शांत बसायचो. आणि मला अजूनही आठवतं की किल्ल्यांवर जाऊन राजगड, रायगड सगळे किल्ले गेलेत मी महाराष्ट्रातले, छत्रपती शिवाजी महाराजांचे. तिथे जाऊन मी फक्त मला त्यांची वाईब मला खूप आवडायची महाराजांची, की वर जाऊन जिंकल्यासारखं वाटायचं. वा वा. एकटंच बसून ते खाली बघणं, ते बाकी सगळे डोंगर बघणं, दर्या बघणं, आकाश, प्लेन आकाश, सुंदर क्लिअर आकाश. तिथे तुम्हाला सिटीचं हायलेशन नाही, तुम्हाला आकाशगंगा दिसते मोठी एवढी, जेवढं सिटीमधनं पण दिसत नाही. ते बघून मला जाणवायचं की काहीतरी आहे, म्हणजे इट्स यू मेड फॉर समथिंग, बट यू स्टील डोंट हॅव द डिरेक्शन येट, बट लेट इट गो. What was your age that time? ही कधीची गोष्ट आहे? 16, 15. अच्छा, हो, टीन एज मध्ये. आणि नेचर अँड आर्ट केप मी सेम. कारण की नाही तर खूप लोक बोलायचे, खूप काळजीपोटी बोलायची. असं नाही की तू असं आहे, कमी आहे. आईला खूप काळजी होती माझी. म्हणजे आता स्लो लर्नर स्कूलमध्ये टाकायचं का नाही एवढं झालं होतं, कारण की मला ओरल सगळं यायचं, मला लिहिता वाचता यायचं प्रॉब्लेम यायचा. आई पण माझी शिक्षिका आहे, टीचर. परीक्षांमध्ये खूप वेळ ओरल दिलं मी लहानपणापासून. खूप वेळ लिहिताना पण माझं एक स्पेशल टाइम मला मिळायचं लिहायच्यासाठी वगैरे. आणि रिबेल होतो मी खूप. आता मी KG मध्ये पण आता लिहिताना की आपले ब्लॉक लेटर्स लिहायचं ना ABCD एक्झाममध्ये, तर माझी बहीण शीतल मोठी आहे माझ्यापेक्षा 6 वर्षांनी, तिचं कर्सिव्ह चालू होतं. ती कर्सिव्ह मला सोंबडीत लिहायची ती. म्हटलं मला का नाही लिहायचं, मला पण लिहायचं असं. फायनल एक्झाममध्ये मी ब्लॉक लेटर सोडून कर्सिव्ह असं रेगोट्या बोलवणार पेपरला मी, की मला तसंच लिहायचंय म्हणून. आणि नापास झालो तिथे. आई टीचरनी बोलवलं आईला की हा काय एवढं सगळं येतं तोंडीचं पाठ आहे सगळं, हा सर रेगोट्या का मारतोय. म्हटलं ह्यानी कॉपी केलेलं बहिणीला, बाकी काही नाही. आणि ओरल आन्सर दिलं, सगळं येत होतं मला. सो बेसिकली मला ते होतं की वर तिथे कमिंग बॅक टू की हळूहळू मी त्या किल्ल्यांवर जेव्हा मला कळत होतं की काहीतरी लाईफ डिरेक्शन, काहीतरी गंटे कुठतरी, पण ना मी सॉल्व्ह करू शकत आहे, ना माझ्या बाजूची लोक सॉल्व्ह करू शकतात. त्यांनाही त्रास होतोय, मलाही त्रास होतोय. सो दॅट्स द टाइम आय रिअलाइज की ठीक आहे, त्रास होतो, मी त्यांचा त्रास कमी करू शकत नाही, आणि मला होडाला त्रास पण मी कमी करू शकत नाही. सो व्हॉट कॅन आय डू बेस्ट इज टू डायव्हर्ट माय माइंड इन समथिंग विच गिव्स मी कॉन्फिडन्स अँड गिव्स मी पीस. बिकॉज त्या सगळ्या केऑसमधनं कामनेस शोधणं खूप गरजेचं होतं. नाही तर आय वुड हॅव गॉन मॅड. म्हणजे गुंता एवढं मी डोकं फाटलं असतं माझं. पण त्यामुळे मला आर्ट गेव मी, इट बिकेम माय बेस्ट फ्रेंड. इट टोल्ड मी काम डाऊन, सगळं होईल, यू डोंट नीड टू रन इन लाईफ. अँड देन फायनली एक दिवस असा आला की कुठे ना कुठेतरी तो तारा होता जो दिसत नव्हता डिस्टंट, तो चमकायला लागला. कुठला काय दिवस होता तो? म्हणजे कुठला क्षण होता की तुला समजलं की दिस इज इट? एक कोणतरी माझा फोटो काढला की आणि पेपरमध्ये आला, टाइम्स ऑफ इंडियामध्ये, आणि लोकांना तो आवडला. सो कॉलेज कॅम्पसमध्ये येतात ना लोक, तसं त्यांनी सुरुवात केली. फोटोग्राफर आला, त्यांनी काढलं, कुठलं झोडियाक टायची कॅम्पेन झाली. मग तिथे हळूहळू इट स्टार्टेड डेव्हलपिंग लॉट ऑफ थिंग्स. फायनली एक मिस्टर इंडियाची कॉन्टेस्ट आली. आधी पहिले मिस्टर पुणे झालो मी. मिस्टर पुणे म्हणजे खूप मोठा इव्हेंट होता तेव्हा, खूप. पण हे तू खूपच, म्हणजे हे तुला मिळाला हा एक भाग झाला, पण त्यासाठी जो कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये लागतो, तो कॉन्फिडन्स बिल्टअप झाला होता तुझ्यामध्ये? नाही रे, हळूहळू येतो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कधीच
मी आत्ताही म्हणतो की मी पूर्ण कॉन्फिडंट नाही कसं तू जे फील्ड चूज केलंस हा त्यात तर केवढा कॉन्फिडन्स लागतो, लागतो टॉक मध्ये, वॉक मध्ये, कशामध्ये पण. पण मला सांग कधी आय थिंक कॉन्फिडन्स इज अ आयडिया. आय डोंट थिंक वी कॅन एव्हर बी परफेक्ट इन एनिथिंग. कॉन्फिडन्स आपण दाखवतो कधी कॉन्फिडन्स खूप आतल्या आत गोष्टी चाललेल्या पण असतात, आपण पळत असतो सारखं. मे बी कॉन्फिडन्स इज जस्ट अन आयडिया दॅट यू वॉन्ट टू हॅव बट युल नेव्हर हॅव कम्प्लिटली. एक प्रश्न तुला फक्त मी थोडा मागे घेतो, तू खूप चांगलं आणि महत्वाचं बोलतोस. तू मगाशी म्हणालास की आपल्या डोक्यात खूप किऑस चालू होता आणि मला असं लक्षात आलं की आर्ट ही एक गोष्ट अशी आहे की जिथे तुम्हाला शांत करते. तुमच्या घराण्यात यापूर्वी कोणी आर्ट, चित्र वित्र काढत होतं? नाही ना. मग अशी कुठली, असं काय होतं की तुला वाटलं की चित्रकला करूया आपण, याच्याकडे जाऊया? कोणी सांगितलं की तुझं तू वळलास, कोणी डायरेक्ट केलं? नाही असं काहीच नाही. मी आत्ता पण मी ट्रेकिंगला जायचो तेव्हा मला माझे हात बोटं दरवेळेला शिवशिवायची काहीतरी करायला, काढायला काहीतरी. तर स्टील मग मी ट्रेकिंगला पण मी एकटाच जायचो. कधी मी असं कोणाला ग्रुपमध्ये जायचो वगैरे. कधी कधी मनाला रात्री निघून गेलो, गड चढलो रात्री एकटाच, वर जाऊन बसलो. मला अजून आठवतं राजगडला ते नेढं आहे गडावर, तिथे बसलो होतो जाऊन ताऱ्यांकडे. मग मी आय टू ॲक्च्युली ड्रॉ फिगर्स, ताऱ्यांना डॉट्स म्हणून समजून असं मी रांगोळ्या काढायचो माहिती आहे का. सो तसं करायचो मी. आणि स्वतःच आत्ता पण बिग बॉसच्या घरात काय पेन नाही, पेन्सिल काही नाही, तर मी हातानेच काय काय करत होतो, मी गिरवत होतो. सो हॅबिट सुटायला नको म्हणून. सो इट वॉज इनबॉर्न आय थिंक. मला वाटलं ते आपल्या पण ते कला एक असते तुमच्याकडेची. मला असं वाटतं ते तुझं एक्सप्रेशन होतं मे बी. आय फेल गुड अबाउट इट. बोलायचं होतं. आय फेल गुड. आय फील मला एक बेस्ट फ्रेंड मिळाला कलेमध्ये आणि मला अजूनही तो बेस्ट फ्रेंड आहे माझा. कट टू जेव्हा तू कॉलेजमध्ये आलास, कॉलेजमध्ये आल्यानंतर हे सगळे फोटो सेशन सुरू झाले, फोटो आले तुझे छापून. जनरली असं होतं की कुठल्याही बऱ्या दिसणाऱ्या मुलाला असं वाटतं की आपण हिरोज आहे. हां मलाही वाटायचं कशात काय नसताना. तर तू तर देखणारच दिसत होतास. हां. तुला असं वाटे तेव्हा की आपण बरे दिसतोय, आपण मॉडेलिंग करावं, आपण बरं दिसतोय, आपण आता या आर्ट म्हणजे नाटक इकडे जावं, असं वाटलं होतं की परफॉर्मिंग आर्टकडे जावं असं? नाही, नाही. मला कधीच वाटलं नव्हतं. मी कुठे जाणार मला स्वतःलाच कळलं नव्हतं. आत्ताही नाही कळत मला कधी कधी. अँड दॅट्स वॉट इज गुड. आय थिंक लाईफ आय कीप इट ॲज अ सरप्राईज. इट्स अ गिफ्ट. आय कीप ओपनिंग द रॅपर. सो आय लाईक सरप्राईजेस इन लाईफ. आणि मला लाईफ तसंच ठेवायचं ॲक्च्युली. पुणे ग्रासिममध्ये तू गेलास, तो विषय आपला होता. मिस्टर पुणे झालो पहिले. मिस्टर पुणे वॉज अ बिग थिंग. मग कोडॅक मिस्टर फोटोजेनिक म्हणून एक होतं कॉन्टेस्ट, जो नॅशनल लेवलची होती. ते मोहन स्टुडिओज वगैरे असतात ना, ते रतन स्टुडिओज म्हणून, त्यांचं कॉन्सेप्ट एवढी फनी होती. तिथे जाऊन फोटो काढायचा, समोर साईड प्रोफाईल तसा पासपोर्ट साईजचा जसा असतो तसा पाठवायचा आणि त्याच्यावरून ते ठरवणार फोटोजेनिक कोण आहे मोस्ट. व्हेरी गुड कॉन्सेप्ट. कारण की नॉर्मली आपण कधी चांगले दिसत नाही. कुठलंही आधार कार्ड असेल, पासपोर्ट, लायसन्स असो, अतिशय घाण फोटो येतात. तुझे पण फोटो वाईट येतात. अरे माझा चांगला आला तेव्हा आणि मी जिंकलो नॅशनल लेवलला फर्स्ट प्राइज मिस्टर फोटोजेनिक. म्हटलं तिथे मोठा शॉक बसला की नेक्स्ट टाइम तुम्ही माझा पासपोर्ट बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. सो इट स्टार्टेड फ्रॉम इट वॉज फनी. बट या आय मीन तिथे खूप मोठी कॉन्टेस्ट होती ती. मोठ्या मोठ्या लोकांनी जज केलेली होती. अशोक सेल, मेहजेसिया वगैरे सगळे. ते कोडॅक वॉज म्हणजे मोठं कॉन्टेस्ट होतं. मग तिथे लावल प्रभू म्हणून माझे गुरु होते, त्यांनी मला शिकवलं. त्यांच्याबरोबर त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलप करायला मी त्यांना नीड टू, त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली पहिली माझी की काय आहे म्हणून वगैरे. मॉडेलिंग वॉज द ओनली थिंग ऑर एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा तुझ्या लुक्समध्ये असं करू शकतो आपण. तर त्याच्यानंतर आय स्टार्ट ग्रूमिंग मायसेल्फ. ही ग्रूम मी विथ हिम बिकॉज आय रिअली वॉन्टेड सम हेल्प. सो लकीली ते होते म्हणून त्यांनी मला हेल्प. तुझ्यामधले थोडंसं मला हे विस्तारानं हवं आहे, कारण अशी खूप मुलं असतात की जी इंट्रोवर्ट असतात, अगदी डिस्लेक्सिक नाही म्हणता येणार, पण कॉन्फिडन्स नसतो, काय करायचं कळत नसतं, पण काहीतरी करायचं असतं. तुझ्यामध्ये हे जे बदल व्हायला लागले तुझ्या गुरूंना भेटल्यानंतर, तुझे करायला लागलं, काय गोष्टी मुद्दाम केल्यास आणि त्या अशाच झाल्या नसतील ना? काहीतरी तू त्याच्यावर एक काम केलं असेल स्वतःवर ज्या गोष्टी होण्यासाठी. ते काय काम होतं स्वतःवर करायचं? म्हणजे जिम जॉईन केलीस, तब्येत केली? अरे बापरे. मग काय तुझी व्होकॅब्युलरी असेल ती केली? काय? इंग्लिश ऑलवेज चांगलं होतंच माझं. आई इंग्लिश टीचर आहे. बाबा सैनिक आर्मीमध्ये असल्यामुळे ऑब्व्हियसली सराउंडिंग मराठीमध्ये बोलणं खूप कमी व्हायचं तेव्हा. मराठी आत्ता माझं चांगलं आहे खूप.
आधी नव्हतं एवढं चांगलं, कारण की कुठे कुठे फिरायचो आम्ही, तिथे मग सगळं मिक्स कल्चर असायचं वगैरे. त्यावेळेस मुंबई कोल्हापूरला जन्म झाला माझा. सो इंग्लिश होतं बरोबर, बॉडी कमवायची होती, बॉडी पर्सनॅलिटी होतीच, पण लॉट ऑफ बेबी फॅट होतं तेव्हा. तर त्यामुळे मला मिस्टर पुण्याला मग सगळं कॉन्टॅक्ट, मिस्टर इंडियासाठी सिलेक्ट झालो पुण्याला मी. पुण्याला मी एकटाच मुलगा होतो जो सिलेक्ट झालो. पहिल्यांदा कोणी मेल कोणी पर्सनॅलिटी कॉन्टेस्टला जातो पुण्यावरून, तो मी होतो. की पुण्यातलं बहुतेक सगळे तेव्हा म्हणायचे की तू मेन्सला मॅपवर टाकलं, फॅशन मॅपवर टाकलं पुण्याचे. वा. सो कॉन्टेस्ट पहिला जिंकलो पुण्याने, खूप साथ दिला तेव्हा. एवढी मेहनत काय, स्पॉन्सरशिप मिळाली मला. अरोरा टावर्स मध्ये जिम आहे तिथे 7th Avenue, तिथे जाऊन मी रोज वर्कआउट करायचो. लिटरली मी दिवसाचे 25 अंडी एग व्हाईट खायचो, 1-1.5 किलो चिकन खायचो. बापरे. आणि प्युअरली आय नेव्हर टूक एनी स्टेरॉइड्स एनी काइंड ऑफ हेल्प, बिकॉज मला ते नॅचरलीच हवी होती बॉडी. तेव्हा आय रिअली बिकेम लाईक अ हल्क. म्हणजे मला, मी आत्ता त्याच्या डबल होतो मी. सो कट्स वट्स वगैरे मिस्टर इंडिया सगळं काय, म्हणजे सकाळी 4 वाजता उठायचो मी, ते 10 पर्यंत मी वर्कआउटच करतो सकाळी. हो हो. म्हणजे दमेच तोवर लिटरली. मला आता विचार करूनच दमतो की मी किती कसं केलं होतं तेव्हा मी. सो इट वॉज अ टॉर्चर, बट इट वॉज रिवॉर्डिंग. मला ग्रॅसम मिस्टर इंडियाचं टायटल, ती खूप मोठी टायटल त्यावेळेला. कॉन्टेस्ट, मेल पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट यूज टू बी रिअली बिग. फिमेल फेमिना एक होती आणि ग्रॅसम मिस्टर इंडिया एक होता. कलकत्त्याला मला बोलवलं गेलं. तिथे नेताजी इंडोर स्टेडियम, तुला माहिती असेल, सारा जमाना हसी नको दिवा, ते गाणं बल्ब लावलेला जॅकेट अमिताभ बच्चन आहे. AC स्टेडियम आहे मोठं, 10,000 लोकांची कॅपॅसिटी आणि मोठं स्टेज, लार्ज दॅन लाईफ स्टेज होतं. आणि तिकडचे लोक, जजेस पण, बिर्लाच नाही का, आपण बघा टाटा बिर्ला वगैरे त्यांचं होतं. आणि तिथे जजेस पण अबुजानी, संदीप खोसला, बिर्लाच होते. मग गीत सेठी, बिलियर्ड प्लेयर्स, आणि रघुवेंद्र, लॉट ऑफ नेम्स ऑफ द सोसायटी वर जजिंग. तिथे मी जिंकलो. आणि तिथे पण खूप ताप असा ना, 100-102 ताप होता मला स्टेजवर जेव्हा मी जिंकलो. हो, लक होतं, जिंकलो. मग पुढे एव्हरीथिंग होत गेलं. बट इट टेक्स, मी सांगू शकतो, फ्रॉम अ बॉय हु डिडंट बिलॉंग टू द ग्लॅमर इंडस्ट्री टू reach where I am today, being dyslexic and having so many doubts and the chaos तुझ्या डोक्यात जो होता त्याच्यातनं कामनेस आणणं, इट वॉज डेफिनेटली नॉट अ इझी जर्नी. खूप डिफिकल्ट, खूपच डिफिकल्ट. म्हणजे खूप तुटलोय पण जोडलोय. पण ते जोडणं जे आहे, तुटतो आपण, पण ज्या वेळेला तुम्ही डिसाईड करता की नाही मला जोडायचं आहे, ती प्रोसेस मी स्टार्ट एन्जॉय करायला लागलो. आय डिडंट की उठलो आणि मला जोडायचंय, नाही. मी उठायचो, आपण दिवस कसा घालवतो ते पहिला थॉट जो असतो दिवसाचा, तुम्ही उठल्या त्याच्यावर डिसाईड असतो. तुम्ही कुठल्या मूडमध्ये सकाळी उठता. तुम्ही उठता दमलोय, उठता येत नाही, बेडमध्ये स्वतः ड्रॅग करताय बेडवर, तुमचा दिवस सगळा तसा संपला. तिथेच तुमचा गेला दिवस. तुम्ही मग परत झोपा, तुम्ही उठूच नका. अशा विचाराने उठणार असाल तर यू हॅव टू वेक अप विथ अ थॉट की दॅट इज एक बटन असतं स्विच. तुम्ही लाईफमध्ये, तुम्हाला मी दरवेळेला विचार केला आतापर्यंत की स्विच ऑन स्विच ऑफ बटन एक असतात सगळ्यांकडे. बरोबर. स्विच ऑफ, डिस्कनेक्ट, आणि अगेन स्विच ऑन. तुम्ही माइंडला रिस्टार्ट, रिबूट करण्यासाठी स्विच ऑफ करणं गरजेचं. रिस्टार्ट, ते बटन दाबावंच लागतं तुम्हाला आणि ते शोधावं लागतं. ते असतं बटन, तेवढं कुठे आहे दिसत नाही, मला कळणार नाही का, तुम्ही शोधा. तुम्ही शांत, तुम्ही माहिती आहे का, इंट्रोस्पेक्शनमध्ये जाल ना, तुम्ही नामस्मरण करा किंवा कलामध्ये कुठे जाल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात हळूहळू. पण राकेश, तू जेव्हा ह्याच्यामध्ये आलास ना, तू म्हणजे ग्लॅम वर्ल्ड मध्येच आलास आणि तुझी एंट्री वॉज लाईक वाव, की तू मस्त आलास, तू दिसतही छान होतास, तू कामही केलं. या सगळ्यामध्ये तुझी जी कला होती, पेंटिंग, ज्यातनं तुला शांतता मिळत होती, ती होती सोबत की ती थोडी मागं पडली होती? ती दरवेळेलाच होती. पेंटिंग मध्ये तुला सांगू, एक्झॅक्टली पेंटिंग, आर्ट इज नॉट समथिंग की तुम्हाला आता चित्र काढून दाखव, कॅनव्हस घेऊन बसायचं, तामझाम एवढा सगळं पसारा मांडायचा नाही. आर्ट इज नॉट द मटेरियल दॅट यू यूज, इट इज अ थॉट दॅट यू क्रिएट आर्ट विथ. इट इज वॉट यू, इव्हन तू पेपर अँड पेन बसून तू, मी असं पण स्क्रिबल करतोय आता, तर मी आर्ट करतोय, माझ्या डोक्यात माझं आर्ट चालू आहे. प्रॉब्ली नॉट फॉर आता, you are an artist too, the way you speak, the way you ask answers, you are a thinker.
अँड युअर थॉट्स आर बीइंग ट्रान्सलेटेड. तर ते थॉट मनातनं तू तोंडावर आणतो एक्सप्रेशन, जे शब्द निघतात तुझं, तो दॅट इज ऑल्सो अन आर्ट टू कन्वर्ट युअर थॉट्स इन टू स्पीच. You know, so everything, if you look at life is art, whatever you do. If you look at whatever we do, आता जे आपण जे काय करतो, आपण क्रिएटर्स आहोत आणि क्रिएटर्स आर ऑलवेज आर्टिस्ट. सो त्यामुळे आपण आर्ट म्हणजे नुसतं, इट्स नॉट स्पेसिफिक की पेपर, कॅनव्हस आणि हे सगळं. आय सी आर्ट इन एव्हरीथिंग. मला तुझ्याकडं आत्ता बघितल्यानं तू इतकं छान बोलतोस. मगाशी तू बोललास ना की आपला फिलॉसॉफी ऑफ लाईफ काय, तर आपला ग्लास भरलेला असला पाहिजे, रिकामा नको किंवा अर्धा पण नको. मला असं वाटलं की बिग डिस्लेक्सिक हा एक भाग झाला, इट्स अ पास्ट. त्यानंतर तुला जे काम मिळत गेलं, जे तू काम घेतलंस, चांगलं केलंस, आणि मग तुंबीन आला तुझ्याकडे. हो. तुंबीनमुळे तर एकदम मॅसिव्ह सगळं बदलून गेलं असेल. हं. तुझ्याकडं ग्लास भरलेलेच आलेले दिसतात मला. तर तुझे ग्लास तर खरंच हे ग्लास भरलेले होते की लोकांना वाटत होते भरलेले आहेत पण ते भरलेले नव्हते, की भरलेले होते पण नंतर रिते होत गेले? नाही, माझ्याकडे ग्लासेस सगळे रिकामे आले, रिकामे आले. खरंच रिकामे आले. मी भरले त्यांना आणि माझ्या चॉईसच्या सबस्टन्सनी भरले. आणि तो खूप मोठा आहे, फॉर इट्स नॉट अन इझी जॉब. आत्ता मी बोलतोय खूप असं फाडफाड, पण जे करताना जे त्रास व्हायचं की लाईफ इज टू टेस्ट यू एव्हरी मोमेंट, एव्हरी टाईम. खचलोय पण आहे खूप आहे, असं नाही म्हणत की आता मी ओव्हर कॉन्फिडन्स होऊन कॉन्फिडंट आहे आणि बोलतोय सगळं. पण मी स्वतःला या स्टेजवर आणलंय, धक्का मारून आणलंय की नाही, कर, पुश कर, होईल होईल होईल. It breaks you a lot of times. It really, really breaks you, and it makes you an emotional person, and that is what gave me the strength. My emotional, मी तेच म्हणतो की मी हळवा आहे, मी कलाकार आहे. हळवं होणं ना स्ट्रेंथ आहे माणसाची, कारण की माझी कला आणि माझा हळवा स्वभावच मला आत्तापर्यंत पुढे घेऊन गेला आयुष्यात. नाहीतर मी उर्मट्ट झालो असतो, माज झाला असता, or I would have been a failure completely. I accepted my flaws and I openly stated my flaws. त्याच्यात काही शरम नाही केली की माझी ही कमी आहे माझ्या. हळवं असणं आणि इमोशनल फुल असण्यात काय फरक आहे? हळवं असणं म्हणजे लोकांना तुम्ही एक यू ट्रीट वेल बिकॉज यू हॅव ऑल्सो गॉन थ्रू दॅट प्रसंग, त्या सिच्युएशनमध्ये. इमोशनल फूल म्हणजे तुम्हाला फूल बनवून जाते कोणतरी, तुम्हाला यूज करताय, तुम्ही यूज नाही करून देताय कोणाला. तुम्ही इमोशन हळवं म्हणजे मी तुला समजतोय मी. यु नो, इमोशनल फूल मला येत नाही, आय एम लाईक दिस ओनली, समबडी टेक्स ॲडव्हान्टेज ऑफ यू, असं मला ते वाटतं. असं सो हळवं असणं म्हणजे हळवा इज बेसिकली युअर इमोशनल बट नॉट अ फूल. पण मग या केसमध्ये तुझ्याकडे ग्लास रिकामे कसे आले? तुला जर तुंबींसारखी ऑफर येणं आणि तुंबीन मॅसिव्ह हिट होणं, अर्थात तू ती घेणं, हा ग्लास भरलेलाच होता ना, फुल भरलेला होता. लोक मरतात त्याच्यासाठी, भले भले लोकांना मिळत नाहीत ते पण glass. ते लोकांना वाटतं तसं. तसं नाही. इट्स अ फसाड. एव्हरी ॲक्टर आता जे असतो की माझं लाईफ असं वाटतं की तुंबीन माझं वॉज अ बिग सक्सेस, पण तुंबीनपर्यंत पोहोचायची जी प्रोसेस होती ती वॉज मेनी एम्प्टी ग्लासेस दॅट केम टू मी. बट आय फेल्ड. आता ग्रॅसिम मिस्टर इंडिया झालं तेव्हा एक कोकणाचा ब्राह्मण घरचा मुलगा, कोथरूडचा मुलगा, नॅशनल स्टेजवर जाऊन काही बॅकग्राऊंड नसताना उभं राहतोय स्टेजवर, सूट घालतोय, स्वतःला एवढं ट्रान्सफॉर्म करतोय. तो प्रोसेस होती ती खालीच, ग्लास खालीच होता ना माझा. तेव्हा मी त्याच्यात भरले. माझा टॅलेंट काय होतं मी स्वतःला ओळखत गेलो, मला काय काय त्याच्यात लागणार आहे टू बी एबल टू शाईन ऑन दॅट स्टेज. ते एफर्ट मला थेंब थेंब का होईना पण मी टाकले. ट्रू. तुंबींमध्ये पण ते मिळणं खूप सोपं होतं, तुम्हाला वाटतं मिळाली, पण ते मी कसं ऑडिशनला गेलो होतो तिथे, त्याच्यात पण तापात गेलो होतो मी, फणफणत पुण्यामध्ये होतो, तिथे गेलो. तिथे सिलेक्शन होतंय का नाही माहीत नाही, कारण की मी खूप यंग होतो त्याच्या रोलसाठी, बाकी सगळे माझ्यापेक्षा मोठे होते. ते डिसाईड होईपर्यंत हो नाही चालू होतं. फायनली दे डिसाइडेड टू हॅव मी बिकॉज दे सेड की ये लंबी रेस का घोडा होगा शायद. ते स्कूल येते ते रत्ना सिन्हाजी, मला अजूनही आठवत आहे, त्यांनी म्हटलं होतं, अनुभव सिन्हांची वाईफ होती तेव्हा. तर ते बाकी सगळे अगेन्स्ट बिकॉज लुकिंग यंगर दॅन दी अदर पीपल, द कास्ट. सो पण नाही, ह्याला घ्या, विल शाईन ब्राईट. तिच्या कन्व्हिक्शननी घेतलं मला आणि ते रेस्ट वॉज अ हिस्ट्री. पण या सगळ्यामध्ये अभिनय नावाचा एक प्रकार असतो जो आपण कधी केलेला नसतो. तो कसा केलास तू? त्याचं काय केलंस? मलाही माहित नाही. मला पण मी खूप
आश्चर्यचकित झालो होतो जेव्हा तुंबीन रिलीज झाली आणि ते ट्रेलर्स आले होते तेव्हा एवढी फॅन फॉलोईंग मतलब फॅनचं क्रेज एवढं होतं मला कळेच ना की काय झालं. हाऊ टू हँडल म्हणजे मी घाबरायला लागलो रे की म्हणजे आम्ही तुंबींच्याला बनायचं आम्ही कुठे तेव्हा सोशल मीडिया नव्हता काही. हो तो फिजिकल अपिअरन्स वॉज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टाइम. तर बनारसला आम्ही कुठे रायबरेली बनारस वाराणसी सगळीकडे कुठे काय काय जायचं होतं. नॉर्थचं सगळं मी थिएटर. अरे लाठीचार्ज व्हायचं आमच्यासाठी. आम्ही थिएटरच्या मध्ये कॉईन्स फेकायचे आमच्यावर एवढं प्रेम. आणि थिएटरचे सीट्स तुटायचे. म्युझिक स्टोअरमध्ये म्युझिकचे रॅक्स तुटायचे. आमचे कपडे वाटायचे. लोकांचे नखाचे निशाणे असायचे आमच्या हातावर. एवढे वेळ होते की ते मला आईला वाटायचं आई बहुतेक काहीतरी गडबड आहे कोणतरी केलंय जादू मंतर माझ्यावर. हे काय खरं नाही. इट्स टू गुड टू बी ट्रू. सो पण मला म्हणून ते सिरियसली मी कधीच घेतलं नाही की मला कळेच ना की एवढं फॅन्डम काय. हे माझ्या डोक्यात गेलंच नाही सक्सेस. त्यामुळे की आय यूज्ड टू स्टिल डाऊट मायसेल्फ की मी एवढं काय चांगलं ऍक्टिंग केली तुम्हीमध्ये की एवढे माझे फॅन झाले. कशा लुक्सवर झाले का म्हणजे ऍक्टिंगवर. आय वॉज नॉट अ गुड ऍक्टर. आय वॉज पुश्ड इन टू दिस फील्ड. मी आजही मी मागचे 5 माझे कुठलेही काम बघू शकत नाही. कारण की यू ऑलवेज ग्रो ॲज अन ऍक्टर एक्सपिरियन्स वाईज. आणि कधी कधी क्रिंज वधी वाटतं मला. कधी कधी हे करायला हे काय केलं मी. नाही पण ते सगळ्यांनाच वाटतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही ग्रो होत असता. मी जेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू बघतो तर मला वाटतं अरे काय किती चांगलं घेता आलं असतं. करेक्ट. पण दॅट्स अ प्रोसेस. दॅट्स अ प्रोसेस. सो हे मी समजू शकतो या सगळ्यामध्ये. पण तुम्ही आता तू पुढं काय केलंस मी प्रेक्षकांनी सांगतो की तुम्ही नंतर त्यानं काय काय सिरियल केल्या त्यानं काय काय नचबलिये केला आणि कसं हे सगळं गुगलवर आहे. सो मला त्यात वेळ नाही घालवायचा कारण ते सगळं आहे. मी खूप कंटाळू सांगून मला त्यात नाही पडायचंय. पण मला नेहमी असं वाटतं राकेश बोला गुड लुकिंग चांगला दिसणारा चांगल्या घरातनं आलेला चांगल्या संस्कारांचा मराठी मुलगा जेव्हा तुंबींच्या निमित्तानं टॉपला जातो तर तो पुढं काही काळ मोठ्या फर्स्ट लीग मध्ये का दिसत नाही मला. तो पुन्हा टीव्हीकडे का आला. तो मोठ्या मोठ्या बॉलिवूडच्या ज्या सगळे मोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत किंवा मोठे जे ए लिस्टर्स ऍक्टर्स आहेत तिथे का नाही जाऊ शकला. किंवा तिथलं काय गणित वेगळं आहे का जे आम्हाला माहित नसतं. सगळं तर होतं तुझ्यामध्ये आहे म्हणजे राहतं. आय टेल यू नाही बरोबर. तेच म्हणतो ना बाहेरनं बघायला ही दुनिया खूप वेगळी आहे. पण वेन यू गो इनसाइड यू गो डीपर की आता फिल्म तुंबीन मला मिळाली ती सिरीज बरोबर मोठा बॅनर. ऑब्व्हियसली न्यू कमर म्हटल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतो तुम्ही. करेक्ट. सो देयर अ टाइम पिरियड दॅट यू हॅव टू बी इन द कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे त्यांच्यासाठीच काम करावं लागतं. किंवा ऑल्सो काय होतं की कधी कधी NOCs मिळाले नाहीत कंपनीजकडनं. पुढे जाऊन दुसऱ्या लोकांना काम नाही दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह बॅनरवर नाही करू शकलो. खूप काय काय झालं होतं त्याच्यामध्ये. आय डोंट वॉन्ट टू गेट इन डिटेल ऑफ इट. पण ऑल्सो अक्कल तेव्हा खूप कमी असते जेव्हा सुरुवात तुम्हाला गायडन्स माझ्याकडे कोणीच नव्हतं टू गाईड मी. देर वॉज नो बडी इन दिस इंडस्ट्री. मी माझ्याच आणि तेव्हा जे मॅनेजर्स यायचे एक मॅनेजर एक हे होते सगळ्यांचे मोठे मॅनेजर. खूप काय काय नंतर मला मी मोठे मॅनेजर्स आहे म्हणजे त्यांनीच मला बोलवलं आणि वी वॉन्ट टू मॅनेज युअर वर्क म्हणून सांगितलं. आम्ही नावं नाही घेऊ शकत. खूप मोठ्या जणांची पण कामं त्यांनी सांभाळलेली आहेत. बरं. आणि त्या मॅनेजर्सनी लिटरली मला वाटलं त्याच्यामुळे खूप काम गेलंय माझं. गेलंय. हो कारण की त्यांनी जे अमाऊंट कोट केले मला कळायचं पण नाही की कुठले ऑफर्स यायचे. डिरेक्टली ते म्हणजे एवढ्या नाही हा एवढ्यातच कळेल नाही तर नाही कळत. सो चांगले ऑफर नंतर मी भेटलो त्या लोकांना की अरे मी तुझ्याकडे आलो होतो वी वॉन्टेड टू वर्क विथ यू. आय से वेन असं झालं. त्यांनी प्राईज एवढी सांगितली आणि तुला भेटूच नाही दिला मला. आणि सुमडीत तो माझा जो माझ्याकडे जो प्रोडक्ट माझ्याकडे येणार होता तो त्यांनी दुसरीकडे फिरवला मॅनेजरनी. असे एवढे किस्से झालेत. नॉट जस्ट 1 but 2-3 मॅनेजर्स माझे होते तेव्हा. ते त्यांनी सगळ्या जळांनी मला शेंडी लावली होती. मला आय वॉज रिअली अपसेट अबाउट इट दॅट टाइम. लॉट ऑफ थिंग्स हॅपन्ड अँड तेव्हा मला गाईड करायला नव्हता अवेअरनेस नव्हता एवढा. त्यामुळे मला जरा गोंधळ त्या बाबतीत. आणि शिकलो त्याच्यातनं की यार आय हॅव टू बी होल्डिंग माय ओन रेंज ऑफ लाईफ. तुझ्या सगळ्या पिरियड मधला राकेश
आम्हाला तर तुझा क्लास भरलेलाच दिसतो जेव्हा तुझे पोर्टफोलिओ बघतो मी. एकदम बॅक टू बॅक तुला सिरियल्स मिळत गेल्या, छान छान सिरियल, छान छान काम. या सगळ्यामध्ये तुला रितेपण कधी आलं होतं का की सगळं मिळतं पण हवं तसं काम करता येत नाही? असं ऍक्टरच्या आयुष्यात येतं का की सब तो है लेकिन कुछ हाथ नहीं लग रहा है? वो हमेशा ही होगा, हमेशा हुआ. हमेशा हुआ है और होगा आगे भी. कितना भी मैं अपने आप को ऊंचे लेवल पे लेके जाऊँ, सक्सेस जो चाहिए इंसान को वो आगे भागती रहेगा, कभी हाथ में नहीं आएगा. बिकॉज तुमची चाह असते ना ती कधीच संपत नाही. तो सांगू एक एक खूप मायकेल अँजेलोचं एक गोष्ट होती, पेंटर सर्वात फेमस. ते 6 महिने आता लुव्रे वगैरे ते पॅरिस सगळे ते बनवले त्यांनी, पेंटिंग्स मोठे वर्ल्ड फेमस जे असतात ते. ही 6 महिने तो बाहेर आपल्या लॉक करून ठेवायचे ते स्वतःला, की 6 महिने नुसतं पेंटिंग करायचं, चर्चचं अख्खं, चॅपलचं अख्खं, ते रूफ छत वगैरे सगळं, हो. मग ते स्कल्पटिंग आणि पेंटिंग वॉल्सवर वगैरे सगळे. 6 महिने ते आतमध्ये बसायचे आणि 6 महिने लोक थांबायची बाहेर. 6वा महिना संपतो तिथे, लोक बाहेर लाईन लावून उभं राहायचे की काय बनवलं या माणसाने. एकदा दार उघडलं की सगळे आतमध्ये यायचे. तर तेव्हा ते ना सगळं परफेक्ट, सगळं पेंटिंग वगैरे सगळे लागले, एव्हरीथिंग इज लुकिंग ऑसम. आणि ते स्वतः तरी पेंट करत बसले होते एका कॅनव्हसवर पेंट करत बसले होते ते. आणि पेंटिंग कम्प्लीट दिसत होती कम्प्लीट होती, मला परफेक्ट दिसत होती. ती बाई एक आली, व्हॉट आर यू डुईंग? इट्स अ कम्प्लीट, इट लुक्स गुड, वाय यू पेंटिंग? इट्स नाईस, चांगलं आहे पेंटिंग, तुम्ही अजून का पेंट करताय? ते जोपर्यंत कोणी घेत नाही विकत तोपर्यंत तुम्ही पेंट करत राहील. आय एम नेव्हर सॅटिस्फाय. तुला चांगलं वाटतं पण मला नाही चांगलं वाटत अजून. सो ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट, यू नेव्हर सॅटिस्फाईड विथ द वर्क दॅट यू डू. यू ऑलवेज वॉन्ट टू इम्प्रोवाइज, यू ऑलवेज वॉन्ट टू गेट बेटर अँड बेटर अँड बेटर. तो मी आहे. तसं मला कधीच कुठल्याही गोष्टीत आता मला हे अवॉर्ड मिळालं, ते अवॉर्ड, मला ऑस्कर जरी मिळालं तरी मी हॅपी नसणार आहे. मला वाटतं की दीज आर जस्ट मटेरियलिस्टिक थिंग्स ऑफ लाईफ. मला जे अचीव्ह करायचं आहे समथिंग एल्स ऑन बी. माझा ऑस्कर काहीतरी वेगळंच आहे आयुष्यात. इट्स नॉट समथिंग की एका अवॉर्डनी मला मी खुश होणार आहे, किंवा मला खरंच या खूप वाटतं की मला मटेरियलिस्टिक दुनियासाठी मी बनलोच नाही आहे प्रॉब्लेम. मला या सगळ्या गोष्टी, एक परम आनंद मला कुठेतरी वेगळीकडेच आहे, की जेव्हा मी तो गाठीन तेव्हा मी गाठीन. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या ऍक्टरच्या प्रवासामध्ये ऍक्टरला एका जोडीदाराची साथ हवी असते, समजून घेणार कोणीतरी हवं असतं. आणि तू तर खूपच वेगळा, शांत, अलिप्त राहणारा, आपलं काम आणि आपण पाहणारा. अलीकडच्या काळात मी जेव्हा बातम्या वाचल्या तू बाहेर आल्यानंतरच्या, तेव्हा रिद्धेचं नाव त्याच्यामध्ये आलं. तू कोट पण दिला होतास की शी इज माय गुड फ्रेंड आणि वगैरे वगैरे. हा चॅप्टर जो तुझ्या आयुष्यात आला आणि त्यानंतर काही काळानं तो चॅप्टर तू थांबवलास, तो गेला. तो का गेला मला त्यात पडायचं नाहीये, पण आजही तुम्ही फ्रेंड आहात, आजही तुम्ही खूप चांगल्या नोटवर आहात. मग हे असोसिएशन काय असतं ऍक्टरचं? हे जे एक कम्फर्ट झोन असतो, हा काय असतो, त्याला तो का लागतो? ॲज अन ॲक्टर की असं नाही म्हणणार मी, ॲज अ ह्युमन ॲज अ ह्युमन बिंग. या सी, रिद्धी अँड आय ऑलवेज वर व्हेरी गुड फ्रेंड्स पहिल्या दिवसापासून. आणि आय मॅरिड माय बेस्ट फ्रेंड ॲक्च्युली. आणि काय होतं की 8 वर्ष आम्ही एकत्र होतो. लाईफ वॉज ब्युटिफुल, अप्स अँड डाऊन्स होतात. कुठेतरी आपण डिस्कनेक्ट होतो. नॉट एव्हरी टाइम यू कनेक्टेड विथ एव्हरीथिंग इन लाईफ. कुठेतरी बोर्डम सेट होतो, कधी कधी काय काय थॉट्स डिफर होतात. पण ते डिफर व्हायला लागले तेव्हाच मी डिसाईड केलं की आपली फ्रेंडशिप एवढी इम्पॉर्टंट आहे की दुसरं काय त्याच्यामध्ये होऊ नये. म्हणून वेळेवर डिसिजन घेतलेलं बरं. सो देर इज समथिंग, देर इज अ स्कोप फॉर समबडी, for you to have somebody in your life or me to have somebody else also in my life. Let's give that chance also to each other. आपण राहिलो 7 वर्ष एकत्र, आम्ही दोघांचे सेम म्युच्युअल थॉट होते. आणि विच आय एम व्हेरी हॅपी दॅट 2 इंडिव्हिज्युअल ओपनली मॅच्युअरली बोलू शकतात. ट्रू. आणि असं नाही की अरे तू असं केलं, ब्लेम गेम, अरे तू असं केलं म्हणून मी अशी झालं, असं लग्न तुटलं नाही. लग्न 2 माणसं करतात, तुम्ही पट्ट म्हणून करतात, तुमची विचारधारणा एक असतं म्हणून करतात, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची मुलं बाळ असेल, मग तो ग्राफ वेगळा होतो. बरोबर. पण आमचा ग्राफ तो नव्हताच कधी. वी नेव्हर, आम्ही एवढं करिअरमध्ये इन्व्हॉल्ड होतो दोघंही. आणि लग्न झालं तेव्हा आमचं दोघांचं करिअर पीकवर होतं. होतं. आणि आम्ही दोघंच एकटे मुंबईत.
कपल की आमचं फॅमिली बॅकिंग नाही ना काही नाही, सो वी कॅनॉट हॅव, वी कुडंट इवन थिंक ऑफ हॅव्हिंग चिल्ड्रन बिकॉज वाढवणार कोण. म्हणजे तिला तिचं करिअर सोडावं बसावं लागलं किंवा मला तुला सोडावं करावं लागलं लागलं असतं, असतं. बिकॉज वी कॅनॉट घरी नानी आहे तर त्यांच्यावर आपण मुलं सोडू शकत नाही, बिकॉज ते आम्हाला कॉन्सेप्टच पटायची नाही कधी. सो तो कॉन्शियस डिसिजन होता की नाही आता जेव्हा वेळ तेव्हा करायचं. पण बेसिकली काय झालं की त्याच्यानंतर मी डिसाईड की नाही होते की आपलं ट्युनिंग जमत नाही आहे, तेव्हा कुठे खेचतोय आपण उगाच, तेव्हा डिसाईड की काय करायचं आपण. मग फ्रेंड्स म्हणून आपण जसे आहोत तसे खूप चांगले आहोत आणि आजही आम्ही तसेच फ्रेंड आहोत. आमचा डिवोर्स झाला तेव्हा आम्हाला एवढं शांत, आम्ही बँड्रा कोर्टला गेलो तर कोणाला वाटत पण नव्हतं की आमचा डिवोर्स होतोय म्हणून. सो इट वॉज सच अ म्युच्युअल डिसिजन, हॅपी डिसिजन. त्याच्यानंतर आम्ही खाली जाऊन पार्टी पण केली, फ्रेंड्सना बोलून आम्ही मस्त डिवोर्सची पार्टी झाली आमची. ह्या सगळ्यामध्ये आता तू जेव्हा बिग बॉस मधून बाहेर आला, कारण बिग बॉसला तुझं एक वेगळं म्हणजे नेचर लोकांना कळतं, तू कसा आहेस ते समजतं, कारण 24 तास तुझ्यावर कॅमेरा असतो. तर त्यानंतर तुमच्या दोघांचं असोसिएशन काय आहे, काय वेगळं तिला जाणवलं का, किंवा तुम्ही पुन्हा एकमेकांशी जेव्हा बोललात तेव्हा तुझं एक जे 100 दिवस काढून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला एक वेगळं एक त्याचं परमिटेशन असू शकतं रिलेशनचं, ते काय जाणवलं का? रिद्धी बरोबर हां नाही, रिद्धी बरोबर आमचं खूप, शी इज माय बेस्ट फ्रेंड आणि ती दररोज आयुष्यभर राहणार आहे बेस्ट फ्रेंड. दॅट इज गिवन. आय मीन आय रिस्पेक्ट हर, शी रिस्पेक्ट्स मी, अँड विल स्टँड बाय ईच अदर. कुछ रिश्तों को नाम ही ना दो वही अच्छा है. ओके. I feel that, I think the bond is more important than giving a name to a relationship. So I think let it be. She is my best friend. एक वेगळंच आहे ते. लोक जेव्हा भेटतात तेव्हा भेटतात आणि कुठल्या तरी रिझनसाठी भेटले. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे रिद्धीबद्दल नाही, एकूणच तू इतका प्रवास मोठा केल्यानंतर तू खूप हळवा पण आहेस, इमोशनल पण आहेस, नॉट अ फूल बट इमोशनल आहेस, हळवा आहेस, कलासक्त आहेस, शांत आहेस. अशा माणसाला कायम एक कोणतरी जोडीदार हवा असतो. येत्या काळात तुला असं वाटेल का आपण पुन्हा एकदा लग्न करावं किंवा पुन्हा आता तरी एकदा वाटत नाही जोडीदार मला. नाही वाटत? नाही, अजिबात नाही वाटत. कारण की मी आय एम व्हेरी हॅपी विथ माय ओन सेल्फ. आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट, बिकॉज माय प्लेट इज टू फुल. कारण की मी कधीच स्वतःला एम्प्टी ठेवलं नाही. एम्प्टी जरी असतो तर मी कम्प्लीट एम्प्टी असतो. तेव्हा मी काही विचार करत नाही की अरे जग पुढे चाललंय, मी मागे राहिलो. नाही, मी सांगतो माझ्या बॉडीला, मी डिसाईड केलंय मी आज काहीही करणार नाहीये. मी शटडाऊन करतोय माझ्या सिस्टमला, ते शटडाऊन राहू दे. मोटिवेशनल फोर्स काय असतो मग? मग शटडाऊन झालं परत होतं ना, एनर्जी येतेच ती. आता रिस्टार्ट, उठायचं, सकाळी उठलो आपण त्या थॉटने अरे मस्त दिवस जाणार आहे आजचा, सुरू. मग तिकडनं जे स्पीड पकडते गाडी मग ते सुटत नाही. ओके. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. पैकी एक महत्वाचा प्रश्न आहे की जे मराठी लोक आहेत ना आपले, त्यांना नेहमी असं वाटत राहतं राकेश की कुठलाही मराठी ऍक्टर ऍक्ट्रेस हिंदीत जातो, तो खूप मोठा हिंदीत जातो तेव्हा मराठीकडे अजिबात बघत नाही, तो हिंदीतच राहतो आणि नंतर तो हळूहळू मराठीमध्ये यायला लागतो असं म्हटलं जातं. जेव्हा त्याचं हिंदीतलं त्याचा डिमांड कमी होतं किंवा हिंदीतलं त्याचा वावर कमी होतो. सगळे मोठे मोठे ऍक्टर्सची तू नावं घेऊ शकतोस. मी माधुरी दीक्षितनं मला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही तेव्हा नाही मराठीत आला पण आता तुम्ही मराठी सिनेमा करता, निर्मिती करता, काम करता, असे अनेक लोक आहेत. तुझ्या केसमध्ये सुद्धा तू इतका मोठा मराठी माध्यमातूनच पुढे आलेलास, तुंबीन केलास, नंतर सिरियल केलेस, खूप खूप काम केलंस, तेव्हा तुला मराठीकडे का नाही वळा असं वाटलं एक. आणि दुसरं, मग तू सविता दामोदर परांजपे केलात, काही मराठी सिनेमे पण केलेस, मग तू सिरियल पण केली, तेव्हा मराठीमध्ये याचं का ठरवलं? काय काय डोक्यात असतं? मग तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांना कळत नाही, लोक फक्त आपला पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असतात त्याच्याकडे. तू तुझं मत मांडवस असं मला वाटतं. हा, तुला ते मागच्याला सांगायचं, मागे आपण जो प्रश्न तुम्हाला विचारतो कम्प्लीट केला होता तिकडनंच येतो मी, की करिअरमध्ये माझे जेव्हा अप्स अँड डाऊन, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मॅनेजर्स नव्हते, खूप काय काय गोष्टी सुटल्या हातातनं वगैरे. तो एक डिसिजन मेकिंगची पॉवर होती ती खूप गणली होती तेव्हा. रॉंग चॉईसेस झाले, त्यामुळे अप्स अँड डाऊन्स खूप झाले. पण एवढे डाऊन झालं तरी मी अप व्हायचा दरवेळेला प्रयत्न केला, ग्लास दरवेळेला भरायचा प्रयत्न केला. माझा माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय होतं माहिती आहे, माझ्यासाठी मीडियम डझंट मॅटर. हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, कुठलाही प्लॅटफॉर्म असो, टी व्ही असो किंवा फिल्म्स असो किंवा थिएटर असो फॉर दॅट मॅटर. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी इज द पीपल आय वर्क विथ. द टीम हॅज टू बी एक्सिलंट. बिकॉज कुठलेही तुम्ही प्रोडक्ट बनवताना विदाउट अ टीम, तुमचं प्रोडक्ट, चांगली टीम नसेल तर तुमचं प्रोडक्ट चांगलं बनणारच नाही. मी किती चांगलं ऍक्टिंग करू दे, it can't be a hit unless the entire system where all the pillars are standing tall together.
मला ते हवं असतं. मला कुठे एक वीक पिलं म्हणजे तुमची सगळी ढासळली बिल्डिंग. तर त्यामुळे मला टीम जे बघतो मी आता मग मराठीमध्ये पण ते असेल तर मला चालेल. पण मी उशीर का लावला, लवकर का नाही केलं, की मला तशी स्क्रिप्ट किंवा तशी लोकच भेटली नव्हती आत्तापर्यंत. पण जेव्हा मला ती लोकं भेटली, की चल मला माहिती आहे की मी ह्यांच्यावर मी रिलाय होऊ शकतो. ह्यांच्यावर काम करायला मला मजा येईल आणि ह्याच्यातनं काहीतरी धमाल होईल. प्रेक्षकांना बघायला आवडेल. ते ओव्हर द पिरियड जे माझ्या एक्सपिरियन्सनी मला जाणवलं की कसे राईट डिसिजन्स घ्यायचे आणि कसे लोकांना एक्झॅक्टली मी ओळखायला लागलो. त्यांचा टॅलेंट बघायला लागलो. त्यांचं मी एक रिसर्च करून बघायला लागलो की काय लोकांचं बॅकग्राऊंड आहे आणि काय काय केलंय त्यांनी. मी काय टेबलवर आणू शकतो त्या आणि ते काय टेबलवर आणू शकतात. दोघंही आम्ही जे टेबलवर आणतो आणि ते टेबलवर जे प्रोडक्ट येईल ते लोकांना आवडेल. ते प्रोडक्ट मला ते फायनल दिसायला लागलं. मग त्यामुळे तसं आम्ही टीम तशी शोधली. मी त्या लोकांना कनेक्ट व्हायला लागलो आणि म्हणून मग मराठी, हिंदी, इंग्लिश व्हॉट एव्हर मीडियममध्ये मी गेलोय. मी ह्या सगळ्या गोष्टी बघून गेलोय. मे बी तेव्हा भेटलं नव्हतं मला. आत्ता मिळाली तशी लोकं. म्हणून मी ते डिसाईड केलं. इट वॉज नॉट अ प्लॅन बाय मी. इट वॉज गॉड्स प्लॅन की कधी तुमच्या आयुष्यात काय येतं ते मला एक्झॅक्टली देवांनीच दाखवली दिशा आणि त्याच्यावरूनच मी फॉलो करत गेलो. मगाशी तू बोललास की तू 25 अंडी खायचास, 1.5 किलो चिकन खायचा. आता काय, आता आहार काय आहे सध्या? आता तर माझीच कोंबडी झाली ऍक्च्युली. बिग बॉस आता कोंबडा वाजायचा. कोंबडी पळायला सगळीकडे पळतो आता ऍक्च्युली. टाइम मिळत नाही आता ऑनेस्टली स्पीकिंग की आता खूप कामांमुळे ते दुर्लक्ष होतंय. आता परत आता रुटीनमध्ये यायचंय. आई म्हणायची तो एवढी अंडी का तू एवढं स्टॉप टॉकिंग अँड यू टू स्टार्ट क्लकिंग लाईक अ चिकन. मग बोलताना तसा आवाज काढून बोलायला लागणार आहे. इट्स गुड बी दॅट बॅड. पण आता रुटीनमध्ये आता यायचं परत डाएट आणि हे सगळं रुटीन आता आता फॉलो येत्या काळात काय नवीन करतोयस? कशात दिसणार आहेस? काय नवीन चाललंय प्रोजेक्ट? नवीन आहेत काही. काय मी काय कशात तरी एनडीए आहे माझा त्याच्यामुळे बोलू नाही शकत. बरं. सो पण येतात चांगल्या गोष्टी आहेत. मराठी आहेत, हिंदी आहेत, दोन्ही दोन्ही आहेत? दोन्ही हो. आहेत. शेवटचा प्रश्न, तुला कॉलेजमध्ये दूधवाला का म्हणायचे? कारण की बाबांची काय ती होती बुलेट. त्याच्या डिक्की होती एक. ती आर्मीची डिक्की असते ना टिपिकल. आणि ती मला काढायला द्यायचं नाही बाबा. बरं. आणि ते जुनी झाली होती डिक्कीचा टन 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 आवाज येतो. कुठल्या खड्ड्यावरून जायचा तो दोन्ही ते आवाज येत होतो. म्हणजे तो डिक्की होती सॉलिड आयर्नची डिक्की होती. आर्मीवाल्याची असते ती. ते असं वाटायचं दोन्ही बाजूला दुधाचे कॅन्स असतात ना ते लावून येतोय मी. पण ते डिक्की होती ऍक्च्युली. सो बेसिकली दूधवाला असं आहे का ते? दूधवाला वापर झालं होतं की मी असं फुल सगळ्या कॉलेजसाठी दूध घेऊन आलोय म्हणून तुला दूधवाला म्हणायचं. ओके. पण एनिवे मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू राकेश. बिग बॉस एक निमित्त होतं, तू पुन्हा घराघरात पोचलास. पण मला अशी खात्री आहे की या निमित्तानं तुझं जे घरात जाणं झालं लोकांच्या ते कायम राहावं. सिरियलच्या निमित्तानं किंवा सिनेमांच्या निमित्तानं तुला खूप चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत. कारण एक डिस्लेक्सिक असलेला मुलगा स्वतःवर काम करून मात करून जर इतक्या पोझिशनला येत असेल तर आपल्यासारखी साधी माणसं तू खूप चांगला टोक गाठू शकतात असं मला वाटतं. तू जगण्याची इन्स्पिरेशन ठरावास, लोकांना प्रेरणा द्यावीस असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. तू आलास. मित्रमणेमध्ये मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. राकेश स्वतः सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही थेट त्याला विचारू शकता. पण मला खात्री आहे की हा एपिसोड तुम्हाला सुद्धा आवडला असेल. थांबतो राकेश. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. लव्ड इट.